नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपल्या सगळ्यांचं एल.डी. एक्झाममध्ये खूप खूप स्वागत. विद्यार्थी मित्रो, आपण आरोग्य भरती गट क आणि ड संदर्भात महत्त्वाची माहिती अपडेट देत आहोत. तर विद्यार्थी मित्रो, कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म आलेत, एकूण फॉर्म किती, कोणत्या विभागाला किती फॉर्म येत आहे, त्या संदर्भात आपण डायरेक्ट कॅल्क्युलेशननुसार सर्व माहिती आणत आहोत. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. चॅनलवर नवीन असेल तर लगेच चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो, आपण आता जिल्ह्यामध्ये किती फॉर्म आलेत, एकूण फॉर्म किती होते, गैरहजर विद्यार्थी, हजर विद्यार्थी, त्यानुसार कोणत्या जिल्ह्याला किती जागा येतात, त्यानुसार कशा प्रकारे सर्व कट ऑफची स्थिती आणि परिस्थिती असू शकते, त्या संदर्भात आपण या अत्यंत महत्त्वाची माहिती देत आहे. शेवटपर्यंत बघा. आणि विद्यार्थी मित्र, आपल्याला सगळ्यात मोठा महा कट ऑफ आणायचा आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमची कॅटेगरी टाका कमेंटमध्ये, त्यानंतर तुमच्या किती जागा आहेत त्या टाका, मेल आहे का फिमेल आहे त्याचासुद्धा उल्लेख करा. त्यानंतर विद्यार्थी मित्र, कोणत्या कार्यालयाला फॉर्म टाकला आहे ते पण टाका, म्हणजे जिल्हा शल्य चिकित्सक त्याला टाकला आहे की, नंतर मेंटल हॉस्पिटल म्हणजे मनोरुग्ण विभाग आहे त्याला टाकला आहे की, त्यानंतर क्षेत्र कर्मचारी विभाग आहेत त्याला टाकला आहे. तर अशा प्रकारे सर्व मेन्शन करा खाली कमेंटमध्ये. त्यानुसार आपण ही सगळ्यात मोठी मेरिट आणणार आहोत सगळ्या कॅटेगरीच्या आणि सगळ्या जिल्ह्यानुसार. त्यामुळे विद्यार्थी मित्र, आतापासून तुम्ही व्हिडिओला जर बघत असाल तर लगेच कमेंट टाका. तर विद्यार्थी मित्र, आपण ॲनालिटिक करूया. आता एकूण फॉर्म जवळजवळ विद्यार्थी मित्र 98,000 उमेदवारांनी फॉर्म भरलेले आहेत. म्हणजे विद्यार्थी मित्र, 98,000 उमेदवारांनी फॉर्म टोटल आरोग्य विभाग भरती 4,000 जागेसाठी आलेले आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्र, आपण बघूया, जवळजवळ 10,000 विद्यार्थी हे 10,000 अंदाजित धरू आपण, हे विद्यार्थी हे गैरहजर होते ऑल शिफ्टला. नुसार 88,000 उमेदवारांनी पेपर दिलेत. आता टोटल जिल्हे आहेत आपले 36 जिल्हे भागिले 36, म्हणजे जवळजवळ विद्यार्थी मित्र तुम्ही बघू शकताय 2,500 एका जिल्ह्याला फॉर्म येत आहेत. हे फक्त अंदाज आहेत, काही जिल्ह्याला यापेक्षाही कमी आलेले असणार, काही जिल्ह्यांना जास्तही गेलेले असणार, परंतु हे फक्त अंदाज आहेत 2,500. आता यामध्ये सुद्धा विद्यार्थी मित्र 3 विभाग होते. 3 विभाग कोणते, तर त्यामध्ये जिल्हा शल्य चिकित्सक एक, त्यानंतर मनोरुग्ण विभाग एक, आणि त्यानंतर विद्यार्थी मित्र क्षेत्र कर्मचारी. तसंच पुणे आणि ठाणे जिल्ह्यामध्ये काही कार्यालय होते, त्यासाठी सुद्धा वेगवेगळे फॉर्मची त्यांनी तरतूद केली होती. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र, आपण भागिले याला 3 जर केलं अंदाजित, तर 814 फॉर्म हे प्रत्येक याच्यामध्ये येतात. खास करून जो गट डचा पेपर आहे त्याला सगळ्यात जास्त फॉर्म आलेले असणार आहेत, आणि जे क्षेत्र कर्मचारी आहेत किंवा मनोरुग्ण आहेत त्याला कमी फॉर्म आलेले असणार आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र, खूप कमी कॉम्पिटिशन आहे तुम्हाला त्या तुलनेमध्ये, कारण की तलाठी भरतीला जवळजवळ 10 लाख उमेदवारांनी फॉर्म भरले होते आणि 6-7 लाख उमेदवारांनी परीक्षा दिलेली आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्र, मेरिट हे कमीच लागणार आहेत. 58 ते 65च्या दरम्यानसुद्धा विद्यार्थ्यांची कामं होतील, पण तलाठी आणि शिक्षक भरतीचे रिझल्ट येऊ द्या. तर अशाच माहितीसाठी चॅनलवर अपडेट राहा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला, धन्यवाद, आभारी आहेत.